हा झेंडा दिसतोय आणि इथे एक मूर्ती दिसते आणि इथूनच आपल्याला जायचं आहे खाली, ज्या ठिकाणी ज्या दुर्बीनचा जे होल आहे त्याला दुर्बीन मानतात, तिथं आपल्याला जायचं. तर खरं तर या परिसरामध्ये अजून खूप रहस्यमय अशा गुफा आहे असं म्हटलं जातं, आणि त्या रहस्यमय गुफा नक्की कशा आहे, कुठं आहे ते आपण पाहणार आहोत. पहिले अरे बापरे, पोचलोय आपण दुर्बिणीपाशी. आज भांगसी माता गडावरील प्लास्टिक आहे, उद्या प्लास्टिकमध्ये भांगसी माता गड असेल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आपल्या या ब्लॉगमध्ये जाणार आहोत संभाजीनगरपासून अवघ्या 14 किलोमीटरवरती असलेल्या भांगशी गडावरती. भांगशी मातेचं दर्शन घेणार आहोत. ही भांगशी माता देवी खरं तर खूप लोकांच्या नवसाला पावती असंही म्हटलं जातं. याच देवीच्या गडावरती जाऊन या देवीचं दर्शनही घेणार आहे आणि या गड तुम्हाला संपूर्ण फिरून दाखवणार आहे. नक्की या गडावरती काय आहे आणि जे तुम्ही या गडावरती आल्यानंतर पाहू शकता. चला तर आपण डायरेक्ट जाऊया भांगशी गडावर. तर आता आपण येऊन पोचलो आहे पार्किंगला आणि आपण लावलेली आहे गाडी या ठिकाणी. आणि समोरून तुम्हाला आता सकाळची वेळ आहे त्यामुळं पार्किंग घेणारा माणूस तिथं आता नाही आहे. आणि तसं जर तुम्ही इतर वेळेस आले तर 20 रुपये मोठ्या गाड्यासाठी आणि 10 रुपये छोट्या टू व्हीलरसाठी पार्किंग आहे. आणि ह्या पार्किंगला आल्यानंतर तुम्हाला समोरच वरती भांगशी माता गडावरती जाण्यासाठी ती जी कमान आहे ती तिथे दिसेल आणि त्या गेटमधनं तुम्हाला जायचं आहे वरती. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेले स्वामी परमानंद गिरजी यांची या ठिकाणी गोशाळासुद्धा आहे आणि त्या गोशाळेमधून तुम्हाला म्हणजे तुम्ही ती गोशाळासुद्धा त्या ठिकाणी येऊन बघू शकता. आणि आता आपण गड चढायला सुरुवात करणार आहे, तर चला निघूया आपण. आणि हे बघा गाड्या टू व्हीलर वगैरे सकाळच्या इथे लागलेले आहे, काही फोर व्हीलरसुद्धा आहे आणि ते आपल्याला कमानीमधनं जायचं आहे वरती. तर गड या गडावरती जाण्यासाठी आपल्याला म्हणजे स्टार्टिंगपासून तर वरतीपर्यंत साधारण 585 पायऱ्या ह्या आपल्याला वरती चढायला लागतात आहे. परंतु काही पायऱ्या ह्या दगडमातीने बनवलेल्या आहेत तर काही ओरिजिनल कोरीव पायऱ्या आहे. चला आता आपण आतमध्ये जायच्या अगोदर बघा समोरच तुम्हाला शंकर महादेवाची मूर्ती पाहायला मिळते. तर आपण इथून आतमध्ये आलो आहे. हे बघा शंकर महादेवाची मूर्ती. आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे वरती चढायला. निघालो आहे आणि वरती बघा, वरती या फुलांच्या सगळ्या जाळ्या आहे आणि याच्यावरती रंगीबेरंगी लाल, गुलाबी, पांढरी अशी फुलं इथे पडलेली आपल्याला पाहायला भेटतात. इथे बघा जसं काय की आपल्या स्वागतालाच ही फुलं टाकली असं वाटते. आणि हे बघा इथनं दाखवलं आहे हा वरती जाण्याचा मार्ग आहे आणि वरती ध्यान मंदिर म्हणून लिहिलं आहे. तर या गडाकडं जाण्यासाठी आपल्याला स्वामी परमानंदजी महाराज या मठातनं वर जायला लागतं आहे. आणि बघू शकता आजूबाजूला तुम्हाला सगळे मठामधील भिंती वगैरे दिसतात आहे. आणि हे बघा इथनं आपल्याला दिले वरती जाण्याचा मार्ग. चला आपण इथून पायऱ्या चढून वरती जाऊया. समोर आपल्याला स्वामी परमानंदजी महाराज यांचं मंदिर पाहायला भेटते. मठामधूनच रोड आहे वरती जायला, थोडासा वाकडं तिकडं आहे परंतु प्रॉपर या ठिकाणी पाठी वगैरे लावलेली आहे त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि हे बघा इथनं सुरू होतो आहे वरती जाण्याचा मार्ग. तर बघा होम वगैरे करण्यासाठी मठामध्ये असे होम कुंड इथं आहे. आणि समोरच तुम्हाला पशुपतेश्वर महादेव मंदिर हे पाहायला मिळते. तर तुम्ही इथले दर्शन घेऊन
या साईडने वरती जाऊ शकता. तर चला आपण पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया या बाजूने गडावर. तर दर्शन घेतलेले आपण पशुपतीश्वराचं महादेवाचं आणि आता आपण चाललो आहे गडावर या मार्गे. मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे वरती चढण्याची पायऱ्यांवरती आणि तुम्हाला बघू शकताय या ठिकाणी उन्हाच्या उजळ ही येणाऱ्या भाविकांना बसू नये त्यासाठी तुम्ही इथं अशा पद्धतीने मंडप वरती केलेले आहे पायऱ्यांच्या वरती. मध्ये मध्ये तुम्हाला असे मंडप पण दिसतात ते. आणि या ठिकाणी ज्या पायऱ्या आहे त्या बघू शकताय याची हाईट एकदम नॉर्मल आहे त्यामुळं चढायला तुम्हाला जास्त त्रास होत नाही आहे. परंतु मी मगाशी म्हणल्याप्रमाणे 585 पायऱ्या आहे. ज्या पायऱ्या तुम्हाला काही अशा सिमेंटमध्ये बनवलेल्या दिसतात तर काही पायऱ्या तुम्हाला खडकामध्ये ज्या आधीपासूनच आहे तशाच दिसतात. सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये आम्ही बघू शकतो या ठिकाणी भरपूर लोक ट्रेक करण्यात येतात ते. अनेक तरुण दिसतात ते जे की हे गड पळत वरती चढतात ते या पायऱ्यांनी. त्यांना रोजची प्रॅक्टिस असेल पण आपण काहीतरी येतो त्यामुळं येताना आपल्याला थोडासा दम तर लागणारच त्यात काय शंका नाही. ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस ह्या शेडचं महत्त्व काय लक्षात आलं नाही परंतु आता बघा गडाच्या निम्म्यावरती आलो आहे आणि निम्म्यावरती आल्यावर सुष्मा थकलेली आहे आणि तर त्यामुळं आत्ता जरा उन्हाचा तडाखा आत्ताशी सकाळचंच ऊन आहे कवळं ऊन आहे तरी पण हे सहन होत नाही आहे. त्यामुळे ह्या शेडमध्ये आलो ना बस आराम मिळतो आहे जीवाला. आता मध्यवर्ती ठिकाणी आलो आहे आणि इथून थोडासा अजून गड चढायचा राहिला आहे. हे बघा आता आपल्याला तिथं मंदिर दिसतं आहे वरती आणि ह्या आहे पायऱ्या वर जायला. पोचायला आलो आहे आपण आता. थोड्याच वेळेस आपण वर पोचू. दमली का? बसले होते म्हणले दम गेला थोडा परत चढायला सुरुवात केली. अजून खालचा नजारा बघा कसा दिसतोय. मठ दिसतोय गोशाळा दिसते आणि विस्तूर्ण असं सपाट भूभाग दिसतोय आणि तिकडं बघितलं ना दौलताबाद किल्ला इथून पाहायला भेटतोय. आपण पायऱ्या चढून गाड्याच्या अगदी जवळ आल्यानंतर तुम्हाला समोरच अशा ह्या गुफा दिसतात. ह्या कातळामध्ये कोरण्याचा प्रयत्न झाला असावा असंच वाटतंय कारण की सगळ्या अधुऱ्या अवस्थेमध्ये सोडल्या गेलेल्या आहे. याचा एक अंदाज असं वाटतं की या ठिकाणी बघा दगड थोडासा कंपवते त्यामुळं ह्या ज्या गुफा आहे ह्या अपुऱ्या सोडल्या गेल्यात असं दिसतंय आपल्याला एकंदरीत. तर बघा हे स्ट्रक्चर वरती दगड जरा पक्का दिसतोय पण इथं बघा इथं जरा तुटलेला दगड आहे. इथला भाग मला तुटला आहे आणि असं हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकताय. दगड कंपवते हे नक्की आहे. हे बघा इथला पण दगड बघू शकताय या साईडचा. हा दगड पण
जास्त चांगला नाही आहे. त्यामुळं खरं तर ह्या गुंफा हे पूर्ण झालेल्या नसाव्यात आणि या ठिकाणी भांगशी मातेच्या या गडावरती जे काही पर्यटक येतात त्यांना सांगणं आहे की अशा पद्धतीच्या बॉटल तुम्ही जर एवढ्या चांगल्या ठिकाणी जर टाकत असेल तर नक्कीच या गडाचं विद्रुपीकरण होतं आहे, यात काही शंका नाही आहे. तर कृपया सगळ्यांना एक विनंती आहे की आणणारी बाटली ही खाली घेऊन गेलं तर चांगलं होईल. कारण की आपणच जर आपल्या या अशा वास्तूंचं जर संगोपन करणार नसेल तर मग कोण करणार. त्यामुळं येणाऱ्या सगळ्या भाविकांना माझी विनंती आहे की कृपया तुम्ही अशा पद्धतीची घाण कचरा या गडामध्ये करू नये. चला तर आता वरती निघालो आहे आपण. गड अगदी जवळ यायला लागला आहे आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे या पायऱ्या बघा, सिमेंटच्या पायऱ्या आहेत. तर या ओरिजिनल त्यावेळेच्या कातळामध्ये दगडामध्ये बनवलेल्या ह्या पायऱ्या आहे आणि हा भाग पण इथला बघू शकताय. इतर वेळेस तुम्ही जर गडावरती आले कधी पण तर इथं गर्दी खूप कमी आहे. म्हणजे तुम्हाला मोजके तुम्हाला काही लोकच पाहायला भेटेल. जेणेकरून तुम्ही गडावरती गेले तुम्हाला काही लोक तिथं पाहायला भेटेल दर्शनासाठी. म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला जर नवरात्र वगैरे असेल, नवरात्राच्या टायमाला तुम्हाला या गडावरती भरपूर असे उत्सव साजरे केले जातात. त्यावेळेस मात्र इथं भरपूर गर्दी असते आणि मोठा कार्यक्रम या गडावरती भरवला जातो. आता दुकानंसुद्धा काही उघडलेली नसतात. म्हणजे दुकानं ही 9-9:30 नंतर या ठिकाणी उघडली जातात. त्यामुळे आता दुकानंसुद्धा उघडली नसणार नक्की. तर तेच सांगायचं होतं की तुम्हाला आत्ता वाटेल तुम्ही आल्यानंतर की गर्दी खूप कमी असते, परंतु गर्दी असते. परंतु सणासुदीला जास्त गर्दी असते. इतर एकदम तुरळक लोक या गडावरती येत असतात. चला पोचलो, फायनली पोचलो आहे. आणि हे बघा दुकानं बंद आहे आणि मला वाटतंय पाहणारे म्हणून येणारे आम्ही पहिलेच असेल वरती डोंगराव. सगळी दुकानं आत्ता बंद आहे आणि आपण डायरेक्ट चाललो आहे मंदिराजवळ. जागोजागी अशा ह्या वाट्या लिहिलेल्या आहे, परंतु येणाऱ्यावर याचा फरक पडतो आहे का नाही मला माहिती नाही. आज भांगसी माता गडावरील प्लास्टिक आहे, उद्या प्लास्टिकमध्ये भांगसी माता गड असेल. एवढं लिहूनसुद्धा नो चेंजेस. आपण गडावरती पोचलो आहे आणि गडावरती बघा इथं पण काही पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात. आपण आतमध्ये जाऊन पाहू आणि हेच पाणी या ठिकाणी वापरलं जाते असं वाटते. मी या गडावरती खालून वरती येतपर्यंत अनेक पाट्या बघितल्या ज्याच्यावरती चांगले उद्देश दिले, चांगले संदेश दिलेले. ते वाचून त्यातला एक जरी संदेश आपण आपल्या अंगी कारला ना तर नक्कीच बदल हा आपल्या स्वतःपासून सुरू होऊ शकतो. तर आपण आता पोचलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये आणि हा आहे मंदिराचा परिसर आणि आपण चाललो डायरेक्ट देवीच्या दर्शनाला. हे बघा उंच उडी मारून घंटी वाजवली. हाईट कमी असल्यावर असंच असते. तर फायनली आपण येऊन पोचलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिराचा हा सगळा परिसर बघू शकताय. मंदिराचं काम अजून चालू आहे असं दिसते. सभा मंडपाचं काम अजून चालू आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की मंदिर कुठे आहे. तर आम्हाला स्वतःच प्रश्न पडला. तर मंदिर हे खाली दिसतं, ह्याच्या खाली मंदिर आहे भांगशी माता किंवा तिला भांगसाई मातासुद्धा म्हटलं जातं. तर याचं मंदिर खाली आहे आणि पहिलं दर्शन ह्या भांगशी मातेचं करूया. नंतर खरं तर या परिसरामध्ये अजून खूप रहस्यमय अशा गुफा आहे असं म्हटलं जातं आणि त्या रहस्यमय गुफा नक्की कशा आहे, कुठं आहे ते आपण पाहणार आहोत. पहिलं दर्शन करूया मातेचं. चला या देवीचं दर्शन करण्यासाठी आपल्याला थोडंसं खाली उतरावं लागतं. या गुंफा बघा आणि ह्यासुद्धा खूप म्हणजे प्राचीन अशी ही गुंफा आहे. कारण की ह्याची जी दगडांचं तुम्हाला हे स्ट्रक्चर जे असतं हे जुनंच आहे आणि आपण इथून खाली येतो. तर आपण मंदिरापर्यंत आलो आहे आणि इथं बघू शकताय गेट बंद आहे. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणावरूनच
आपलं मस्तक टेकून पाठीमागे गेले ते तसं आपणही करूया, कारण की इथून आपल्याला देवीचं पूर्ण दर्शन घेता येत आहे. देवी आपल्याला दिसते सुद्धा आहे. तर आपलं बॅड लक म्हणावं लागेल, आपल्याला देवीपर्यंत पोचता नाही आलं तरी पण आपण इथून आपलं मस्तक देवीच्या चरणी ठेवून आपण दर्शन घेतलेलं आहे भांगशी मातेचं. आणि तुम्ही हे जे मंदिर पाहू शकताय हे मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण कातळ खडकामध्ये म्हणजे ग्राउंड लेवलपासून थोडंसं खाली येऊन काही पायऱ्या उतरून आपल्याला या मंदिरात जायला खरं तर एंट्री भेटते. तुम्ही या मंदिराचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर तुम्ही संपूर्ण बघू शकता. कातळामध्ये आतपर्यंत एक 15 ते 20 फुटापर्यंत आतमध्ये हा कातळ खडक कोरून त्यामध्ये हे या मूर्तीची स्थापना केलेली पाहायला भेटते. हे खूप प्राचीन असं कोरलेलं हे लेणं दिसतंय, कारण की समोरच्या बाजूला 2 खांब आणि आतमध्ये 2 खांब असे 4 खांबावरती खरं तर हे सगळं जे वरचं त्याचं भाग आहे तो त्याच्यावरती आधारलेला आपल्याला पाहायला भेटतो. असं हे मंदिर आहे. खरं तर वरती म्हणजे खालनं ज्यावेळेस आपण वरपर्यंत येतो त्यापर्यंत आपल्याला थोडासा थकवा जाणवतो, परंतु या देवीच्या जवळ आल्यानंतर देवीचं दर्शन घेतल्यानंतर नक्कीच आपलं मन प्रसन्न होतं आणि आपण वरती आलो आहे, एवढं कष्ट करून वरती गेलो आहे त्याचं आपल्याला नक्कीच समाधान लाभतंय. तर आपण या मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी हे औदुंबराचं झाड पाहायला भेटतं, वडाचं झाड पाहायला भेटतं, इथंच आपल्याला काही पाण्याच्या टाक्यासुद्धा पाहायला भेटतात. काही खांबांवरती आदंतरित अशा ह्या टाक्या आहे आणि ह्या किती खोल आहे हे आपल्याला काही दिसणार नाही आहे, परंतु इथं 1, 2, 3 आणि 4 टाक्या तुम्ही इथं पाहू शकताय. आणि एका टाकीमध्ये याच्या भरपूर असं पाणी आहे. आणि हे बघा याच्या आतमध्ये लांबपर्यंत ही टाकी आपल्याला पाहायला भेटते. आणि आत्ता याच्यामध्ये पाणी आहे, ह्याचाच पाण्याचा वापर या ठिकाणी असलेल्या झाडं वगैरे जगवण्यासाठी केला जातो. आणि त्या काळामध्ये खरं तर हे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरलं जातं असावं, कारण की कुठल्याही गडावरती पाण्याचा स्रोत असल्याशिवाय तिथे लोक राहत नव्हते हे नक्की. हे बघा आतमध्ये लांबपर्यंत अशी पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटते. तर असं आपण टाकं पाहून अजून हा परिसर पाहूया. हे वरनं असं दिसतंय ते आणि समोर आहे मंदिर. हा भांगशी मातेचं हे जे ठिकाण आहे, हा जो गड आहे हा समुद्र सपाटीपासून हा 2700 फूट इतका खरं तर उंच आहे. याच्या पूर्वेच्या बाजूला तुम्हाला छत्रपती संभाजी नगर हे शहर दिसतंय, तर दुसऱ्या पश्चिमेच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी आधुनिकीकरणाची जोड असलेली MIDC दिसती. तर दुसरीकडे तुम्हाला उत्तरेच्या बाजूला उभा असलेला देवगिरी किल्ला पाहायला भेटतो आणि देवगिरीच्या पर्वतरांगा ह्यासुद्धा तुम्हाला इथनं पाहायला भेटतात. आपण मंदिराच्या या पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर इथेच तुम्हाला लगेच या ठिकाणी टाक्या पाहायला भेटतात पाण्याच्या, ज्या की खालीपर्यंत खोदलेल्या आहे. त्या आपण टाक्या बघूया आतमध्ये जाऊन. तर आपल्याला इथनं थोडंसं खाली उतरवायला लागेल, खाली जर टाक्या बघायच्या असेल तर, पण वर जमलं पाहिजे नाही आहे. आता आपण उतरलो आहे आणि इथं बघा पाण्याच्या 4 टाक्या दिसते ते. आणि ह्या पाण्याच्या 1, 2, 3, 4 जशा आपण मंदिराच्या समोर टाक्या बघितल्या त्याच पद्धतीच्या टाक्या आहे, परंतु ह्या ज्या टाक्या आहे ना ह्या आतपर्यंत गेलेल्या आहे. म्हणजे ह्या किती आतमध्ये आहे सांगता येणार नाही, परंतु नजरेने काही भाग दिसतोय आणि काही भाग दिसत नाही. तर अशा ह्या टाक्या आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे मगाशी म्हणल्याप्रमाणे या टाक्यांचा नक्कीच पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात असत. आणि हे बघा हा पूर्ण जो खडक आहे, काळा खडक आहे, हा पूर्ण तासून याच्या आतमध्ये या पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहे. याचं एक असं म्हटलं तरी चालेल की पावसामधलं जे पाणी आहे हे पहिलं ह्या लेवलपर्यंत भरलं जायचं आणि नंतर जसजसं उन्हाळा यायचा जसजसं अनेक ऋतूनुसार पाणी कमी कमी होत 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 शेवट या खालच्या लेवलमध्ये हे पाणी असायचं. आणि आत्ता बघा तुम्ही मेचा शेवटचा आठवडा चालू आहे तरीसुद्धा तुम्हाला या टाक्या अजूनसुद्धा फुल भरलेल्या आहे. मी तुम्हाला बोललो की ह्या ज्या डोंगराची उंची आहे ही समुद्र सपाटीपासून 2700 म्हणजे 2700 फूट इतकी उंच आहे. आणि जर तुम्ही खालनं हा डोंगर बघितला तर किती उंच आहे तुमच्या लक्षात आलाच असेल. एवढ्या उंचावरती सुद्धा या वेळेमध्ये आत्तासुद्धा मला इथे पाणी बघायला भेटते. म्हणजे त्यावेळेचं जे
टेक्निक आहे जे खडक निवडण्याचं किंवा कशा पद्धतीने इथं आपण हे खणलं पाहिजे त्याची जी टेक्निक आहे ते आजपर्यंत आपल्याला माहिती नाही आहे आणि आजपर्यंत आपल्याला ती कळली नाही आहे. तर बघा तुम्ही अजूनसुद्धा पाणी आहे, कुठेही टाकी लिकेज नाही आहे, कुठेही पाणी त्याचं वेस्टेज जात नाही आहे. तर अशा पद्धतीचा एक नमुना पाहायला भेटतो, ज्या नमुन्यामध्ये आपण आजसुद्धा विचार करावा अशा ज्या गोष्टी त्यावेळेस हजारो वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत. तर चला हे टाकी आपण पाहून झालेली आहे. अजून आपण गडावरती काय आहे ते पाहूया. मंदिराच्या पाठीमागचं जे कातळामध्ये कोरलेल्या ज्या टाक्या आहेत त्या पाहिल्यानंतर आपण मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्हाला ह्या बाजूला सुद्धा काही गुफा पाहायला भेटतात, काही आतमध्ये कोरलेले काही वास्तू पाहायला भेटतात. आपण तिथं जाऊयात. आता इथं बघा तुम्ही उतरता तिथं सेफ्टी याची अशी रेलिंग इथं केलेली पाहायला भेटते. इथं सुद्धा आपल्याला पाण्याच्या टाक्याच पाहायला भेटतात. हे बघा हे सुद्धा खूप मोठी टाकी आहे, पहिल्यापेक्षा तर जास्तच मोठी. आणि इथे सुद्धा आपण आतमध्ये आल्यानंतर ह्या अशा पाण्याच्या टाक्या पाहू शकतो. आता इथं इथपर्यंतच येऊ शकतो आपण. आतमध्ये पाणी आहे हे आतमध्ये. तर हे बघा ज्या आपण वरती टाक्या पाण्याच्या बघितल्या त्याच्यापेक्षा ह्या खूप मोठ्या पाण्याच्या टाक्या आहे. आणि ह्याच्या आतमध्ये हे बघू शकताय आत्ता पाणी साचलं आहे, त्यावेळेस याचा नक्की काय वापर होत असत हे आपल्याला सांगता येणार नाही आहे. त्यावेळेस इथं रातसुद्धा असेल आणि इथं बल्ब पण लावला आहे आत्ता दिसावं म्हणून. आणि ही रेलिंग अशी इथपर्यंतच आहे. तर मित्रांनो पुढं गणपतीचं मूर्ती आहे, तिथं आता मी चाललो आहे. आणि थोडीशी लाईट लावलेली आहे, लाईट दिसत नाही त्यामुळं असा अंधार आहे या गुहेमध्ये. आणि इथं आपण आता मंदिरापर्यंत जाऊया. बघा गणपतीचं तुम्ही इथं हे पाहू शकताय. गणपती अंधार असल्यामुळं दर्शन घेऊया हे गणपतीचं. आणि इकडे पण आतपर्यंत लांबपर्यंत गोवा आहे. आता मी आतमध्ये आलो आहे आणि इथं म्हणजे शंकराची पिंडसुद्धा आहे. हे बघा शंकराची पिंड हो. आणि इथं पण आपण दर्शन घेऊया. या बाजूला सुद्धा गुहा आहे आतमध्ये. इकडे बघा इथून आतमध्ये कुठेतरी थोडं जात असणार आहे, माहिती नाही आपल्याला. कारण आपण काय नाही जाणार नाही. आपण लाईटचं कंडिशन इथं दिलेलं आहे. याची आत्ता खोल भाग मग आपण काय तुला जाणार नाही. पण इथून पाण्याचा जो भाग आहे तो 100% इकडनं असणार आहे. आणि इथून बघा रेलिंग दिले त्यामुळे मी सांगतो आहे आपण दर्शन तर आपण याचं घेतलेलं आहे आता इथं. अरे बापरे एकदम गार पाणी बघा, थंड पाणी. तर आपण ती गोवा बघून आल्यानंतर आपल्याला बघा हा मंदिराचा समोरचा भाग दिसतोय. इथं हा झेंडा दिसतोय आणि इथे एक मूर्ती दिसते. आणि इथूनच आपल्याला जायचं आहे खाली, ज्या ठिकाणी ज्या दुर्बीनचा जे होल आहे त्याला दुर्बीन मानतात, तिथंच आपल्याला जायचं. चल आलो. तर अशा पद्धतीने आपण इथं पोचलेलं आहे. हे बघा आणि इथला परिसर आणि इथं आहे ही गोवा. आता मी जरा खाली जातो तर चालेल. आहे ग इथं सुद्धा लांबपर्यंत टाके आहे पाण्यासाठी. पाणी नाही आहे अजिबात,
पण पाण्यासाठीच ह्या टाक्या असाव्यात. ह्या गडावरती जितकं बघेल ना जितकं सगळ्या टाक्यांमध्ये आत्ता पाणी आहे, परंतु ह्या टाक्यामध्ये पाणी नाही आहे. परंतु ह्या टाक्यासुद्धा हे जे टाकं हे सुद्धा पाण्यासाठीच असावं. आणि दुर्बीण जी आहे ना आपली ती इकडे आहे. चला मग दुर्बीण दाखवता. त्याच्या अगोदर पहिले या पाण्याच्या टाक्या बघा, यासुद्धा भरपूर खोल आहे. हे बघा, ह्या 3 टाक्या आहेत इथं. ह्या 3 टाक्यांमधनं इथं सुद्धा एका टाकीमध्ये सुद्धा पाणी नाही. आणि हे बघा, इथं टाक्यांच्या मध्ये आहे ना पाणी पास होण्यासाठी सुद्धा बिळं पाडलेली आहेत त्यावेळेसारखी. इथं पण पाडलेली आहे. म्हणजे ह्या टाकीतलं पाणी त्या टाकीत, त्या टाकीतलं पाणी ह्या टाकीत. आणि आता आपण जाऊया दुर्बीण, नैसर्गिक दुर्बीण. ही बघा आतमध्ये. हां, तर इथं आली आहे अशी दुर्बीण. हां, हे बघा पोचलोय आपण दुर्बिणीपाशी. हे बघा, हे 2 बिळ इथं. एक बिळ आहे, इथून खालचा भाग बघू शकतो आपण आणि इथून वरचा भाग. अशी दुर्बीण. तर ह्या दुर्बिणीतल्या 2 काच आहे आणि या काचामधनं आपण काय बघू शकतो तर समोरचा सगळा प्रदेश बघू शकतो. देवगिरीचा लांबपर्यंतचा डोंगर रांगा आपण इथनं बघू शकतो. तसेच देवगिरी किल्ला, दौलताबाद किल्ला आपण इथनं पाहू शकतो. आणि इथं आतमध्ये आलं ना गारवा भरपूर आहे. असं वाटतं इथंच बसावं बाहेरच्या उन्हापेक्षा. आणि इथून मस्तपैकी असं वाटतं शत्रूंवरती इथून गोळा फेकावं, दगडी फेकावं आणि त्यांना मारून टाकावं. तर मस्त आहे. तर आपल्याला समोर दिसणारा जो देवगिरीचा किल्ला आहे, ज्याला आपण दौलताबादचा किल्ला सुद्धा म्हटलं जातो, आणि हा भांगशीचा हा गड, हे दोन्ही गड एकरूप म्हणजे समांतर असे दिसतात. असे म्हटलं जातं की हा गड आणि आपला देवगिरीचा किल्ला हे दोन्ही गड हे समांतर दिसतात, सारखे दिसतात. याचा एक उल्लेख केला जातो की अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेस या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी आले होते, त्यांना या दोन्ही गडामधला फरक कळला नाही, म्हणून त्यांनी या ठिकाणी असलेल्या या भांगशी गडालाच काही दिवस वेढा मारून बसले होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा भांगशी गड असून हा देवगिरीचा किल्ला नाही आहे. ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी हा वेढा इथनं सोडवला आणि पुन्हा एकदा त्या दौलताबादच्या दिशेने म्हणजे देवगिरीच्या दिशेने ते चालू लागले. तर मित्रांनो, संपूर्ण भांगशी मातेचा हा आपण परिसर पाहून झालेला आहे. असं म्हटलं जातं, नाही केली भांगशी तर काय देवा सांगशी, असे स्वामी परमानंद गिरी यांनी हे वाक्य बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही आजूबाजूला राहत असाल किंवा बाहेरनं जरी येत असाल तर तुम्हाला नक्कीच या भांगशी मातेच्या या गडावरती येऊन नक्की भेट दिली पाहिजे. खूप सुंदर असा हा गड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या गडावरती आल्यानंतर तुम्हाला दोन्ही रूपं या गडावरनं पाहायला भेटतात. एका बाजूला तुम्हाला देवगिरीच्या पर्वतरांगा आणि त्या बाजूला असलेला दौलताबाद किल्ला किंवा देवगिरीचा किल्ला एका साईडला पाहायला भेटतो. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला भेटतो ही MIDC आणि आधुनिक काळामध्ये चालू असलेला विकास. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या गडावरती येऊ शकता. सकाळच्या वेळेस आलं तर उत्तमच असेल, दुपारी आलं थोडासा उन्हाचा तडाखा जास्त असतो. तुम्ही येऊन संपूर्ण गड पाहू शकता. साधारण तुम्हाला हा गड पाहण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास खूप झाला. अर्धा तासामध्ये तुम्ही हा संपूर्ण गड पाहून खाली उतरू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा संपूर्ण गड मी आज एक्सप्लोअर केलेला आहे. जर तुम्हाला या गडाबद्दलची माहिती किंवा या गडाबद्दलची माहिती आणि ह्या गडाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुकला जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल
तर नक्कीच फेसबुकच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की आपल्या इंस्टाग्रामच्या आय डीला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती आणि काहीतरी जबरदस्त घेऊन. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.